एकच बुकिंग, कामच 25। भावांनो, आपल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे। अशा प्रकारे ओले बाबांनी आपल्याला बुकिंग दिलेली आहे। आता बघूया, रिझर्वेशन म्हणजे रेंटल बुकिंग आहे। आता बघूया कशी होते दिवसाची सुरुवात। तर अशी झालेली 11चं बुकिंग आहे, कस्टमर अजून आलेले नाही, 11:03 झालेत। आता बघू दिवसाची एंडिंग कशी होते। तर भेटतो, फुल ब्लॉग बघत राहा, काय होते काय नाही दिवसभराच्या घडामोडी तुम्हाला सगळ्या मी शेअर करतो। हॅशटॅग फक्त उबेर बायकॉट, ओके। ओला आणि रॅपिडो चालवतोय सध्या, तर बघूया काय होते काय नाही। आणि अशा प्रकारे मित्रांनो, आपला टेम्पो लोड केलेला आहे कस्टमरनी। कस्टमरला वाटतं अर्टिगा नाही, टेम्पो आहे टेम्पो। आता काय सांगणार, कस्टमरच असे भेटतात, मारावत लागतात भाडे। काय कस्टमरला भरला आपल्या टेम्पो फुल लोड झालेला होता मित्रांनो। आणि अशा प्रकारे आपण पोहोचलो होतो ठाण्यात। ठाण्याहून कस्टमरला जायचं होतं कल्याणला, बरं का। मग काय मित्रांनो, ठाणा क्रॉस केला। ठाणा क्रॉस केल्यावर तुम्हाला माहिती आहे समृद्धी हायवेचं काम चालू आहे, खतरनाक अशी ट्रॅफिक लागते। पुढे आलो, कल्याणमध्ये एंट्री केली। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जिथं आहे तो चौकामध्ये एवढी दुर्मिळ अशी त्या रोडची अवस्था झालेली मित्रांनो, काय सांगू तुम्हाला। आणि मग कल्याणचे सिग्नल तुम्हाला तर माहितीच आहे, डायरेक्ट 120चा सिग्नल लागतो भावांनो। डायरेक्ट 2 मिनिटं झोपला तरी चालेल, असा काही प्रॉब्लेम होत नाही तिथे। काय मित्रांनो, कस्टमरच्या लोकेशनवर आपण पोहोचलो होतो। आता काही टेन्शन नव्हतं, त्यांना सोडल्या जाते तिकडं काय करू, कारण की आपला टेम्पो आता खूप घाण झाला होता। पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगू इच्छितो, हे जे कॉलेज होतं ना, लॉ कॉलेज होतं, अक्षरशः असं भारी कॉलेज होतं मित्रांनो। खूप 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 मला आवडलं ते कॉलेज। पण आता काय करणार, आपल्या परिस्थितीमुळे आपल्याला शिकता आलेलं नाही आहे। पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। आपली गाडी बघा एवढी घाण झाली होती। हे टेम्पो आहे बरं का, कस्टमरच्या नजरेत हे टेम्पो आहे, खूप घाण झाला होता। तर मग चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो कॉलेजचा परिसर। एवढा छान असा परिसर होता ना, आता तुम्हाला असं वाटेल की कॉलेज नाही, कोणतं तरी मोठा IT ऑफिस आहे कोणतं तरी। एवढं छान आणि एवढं मस्त त्यांनी मेंटेन केलं होतं ना। अजून पण त्यांचं काम चालूच होतं, बिल्डिंग्स नव्या ते उभ्या करत होते। सांगायचं एकच कारण आहे की जे मोठ्या घरचे जे मुलांचा कॉन्फिडन्स लेवल जो हाय असतो ना, तो इथूनच हाय व्हायला चालू होतो। आपल्यासारख्यांचे कॉन्फिडन्स लो होतो, कारण की आपण शिक्षणात अशा ह्याच्यावर घेत असतो आणि आपला कॉन्फिडन्स त्याच्यामुळे लो झालेला असतो कुठेतरी। पद्धतीने आता परतीचा प्रवास आहे मित्रांनो। जातो कस्टमरला सोडलेलं कॉलेजच्या इथं, फोन आला, आता जातोय पिकअपलाच। करतो, दाखवतो तुम्हाला मध्ये आता कसे कसे रस्ते आणि काय। कस्टमर पण उभा आहे। काय परतीचा प्रवास निघालो, मस्त मुंबई अमृततुल्यमध्ये थांबलो, चहा घेतला। सकाळपासून काय खाल्लंच नाही, तिथून बाहेर येऊच दिलं नाही मित्रांनो। सेल्फ मारला, दाखवले 2 तास, कल्याणहून घरी जायला 2 तास दाखवले ते मित्रांनो, काय सांगू। आणि अशी ही ट्रॅफिक भेटली, अशी खतरनाक, अक्षरशः वैताग आला होता। मोठमोठ्या गाड्या आजूबाजूला, काहीच समजत नव्हतं। सकाळपासून कस्टमरला गाडीत बसवलंय तेव्हापासून नुसतं मित्रांनो ट्रॅफिक आणि ट्रॅफिकच लागलेली आपल्याला। तर मग अशा प्रकारे मित्रांनो आपण सोडलेलं आहे कस्टमरला। झालेलं आहे आपली आज दिवसाची बरोबर टार्गेट झालं होतं 10 तास, 100 किलोमीटरची बुकिंग होती। आणि कुठं नाही, कल्याणलाच जाऊन रिटर्न आलेलो आहे आणि चांगला फेअर दिलेला आहे ओलाने। आता जातो घरीच। मग आता घराजवळून उचललेलं, घराजवळ ड्रॉप होता। तर आता चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत जय हिंद।